मित्रांनो, आपण तलाठी भरतीची पीवायक्यू बघत आहोत. पहिला पीवायक्यू आहे मराठी व्याकरणाशी रिलेटेड टॉपिक आहे विभक्ती. या ठिकाणी बघा कोणत्या दोन विभक्तींचे प्रत्यय सारखे आहे. मित्रांनो, आपल्याला माहित पाहिजे की विभक्ती किती असतात तर 8 आहेत. जर का आपण असा गोल काढला आणि याला जर असे किती भाग केले तर 8 भाग केले तर इथे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 विभक्ती किती आहे तर 8 आहे. पहिली आहे प्रथमा, नंतर येतं द्वितीया, नंतर येतं तृतीया, फास्ट लिहितो, नंतर येतं चतुर्थी, नंतर आहे पंचमी, देन आहे षष्ठी, नंतर येतं सप्तमी आणि शेवटचीचं नाव येतं संबोधन. आता मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की यातले जे द्वितीय आणि चतुर्थीची विभक्ती आहे त्याची वाले काय असतात तर प्रत्येक असतात तर सारखे असतात. म्हणजे एक वचनामध्ये ते सलाते असते आणि अनेक वचनामध्ये ते असते स ला ना ते. म्हणजेच बघा तुम्हाला लक्षात आलेलं असेल, सलाते आणि सलानाते हे एकवचनी आणि अनेकवचनी द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहेत. म्हणून आन्सर येते या ठिकाणी बी. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. दुसरा प्रश्न आहे मॅथमॅटिक्स रिलेटेड. ₹5,500 ची रक्कम सरळ व्याजाच्या वार्षिक 5% दराने किती कालावधीत 6,600 होईल. या ठिकाणी विचारलं काय तर कालखंड अर्थात कालावधी विचारण्यात आलेला आहे. जर का कालावधी विचारण्यात आलेला असेल तर सर्वप्रथम आपण शोधायचं ते म्हणजे सरळ व्याज. आता सरळ व्याज किती आहे, आता सरळ व्याज या ठिकाणी हिडन असल्यासारखा लपलेला आहे. तर रक्कम होती 5,500 आणि ती रक्कम झाली 6,600. मग या दोघांची वजाबाकी केली तर 1,100 रुपये आपल्याला सरळ व्याज दिसून येते. त्याला 2 शून्य अटॅच करायचे केव्हाही केले 2 शून्य अटॅच डिवायडेड बाय. आता याचं काम संपलं, म्हणजेच जी रास त्याने दिली होती ना याचं काम संपलेलं आहे. आता या ठिकाणी याचं काम फक्त सरळ व्याज काढण्यासाठीच होतं. आता 5,500 हे घ्यायचे 5,500 आणि गुणिले हे टक्के घ्यायचे 5. कॅल्क्युलेशन केले की तुमचं आन्सर या ठिकाणी तयार आहे. 2 शून्य कॅन्सल 2 शून्य कॅन्सल. या ठिकाणी सरळ सरळ जर म्हटलं तर 55 दुने किती होतात तर 110 होतात. म्हणजे या ठिकाणी 20 आले. 5 1 5 5 1 20 म्हणजे 4 वर्ष मित्रा आन्सर येते. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन राईट आहे. तिसरा प्रश्न बघा, पंचमी या विभक्तीचा कारकार्थ तुम्हाला सांगायचा आहे. आता ज्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय माहित असते त्याच पद्धतीने तुम्हाला कारकार्थ सुद्धा माहित पाहिजे. आता बघा, कर्ता जो कारकार्थ येतो तर तो प्रथमा विभक्तीचा येतो. कर्म द्वितीय विभक्तीचं येते. तृतीय विभक्तीचं जे आहे ना तर ते करण, करण म्हणजे साधन होते, साधन साधन हे येते तृतीय विभक्तीचं तृतीय आहे की नाही. कारण की नेयसी असा प्रत्यय येतो. चाकूने आंबा कापला म्हणजेच चाकू हे साधन झालं ज्याला ने लागल्या जातो. आणि अपादान, अपादान म्हणजे काय होते तर त्या